नमस्कार. आज समोर आधी पहिला हे निसर्ग सौंदर्य बघा, ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर हे दृश्य दाखवण्यामागे काय उद्दिष्ट आहे ते मी सांगणारच आहे. तर माझं आमचं गृह हाऊस आहे इथं या सुंदर अशा एरियामध्ये. जवळजवळ कन्स्ट्रक्टेड एरिया आहे आणि त्यावर समोर एक फुटाचं एक अंगणही चांगलं टाईल्स लावून आम्ही बांधलेलं आहे. आणि हे माझं रो हाऊस हे विरार अहमदाबाद हायवेवर विरार फाट्यापासून एक्झॅक्टली 1.5 किलोमीटरवर आहे. आणि जिकडे अमूल डेअरी सिच्युएटेड म्हणजे लोकेटेड आहे त्याच्या जर अलीकडे अर्धा किलोमीटरवर हे लोकेशन आहे. त्यामुळे लोकेशन अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकाल व्हिडिओ चालूमध्ये व्हिडिओमध्ये बघू शकाल. आता आपण या माझ्या घरामध्ये आतमध्ये प्रवेश करूया. आतमधून तुम्हाला व्यवस्थित व्ह्यू दाखवतोय मी. हॉल आहे हा, वरती जाण्यासाठी जिना आहे ते नंतर दाखवतोच आहे मी. हा हॉल बघून घ्या आधी. इथे ग्राउंड फ्लोअरला एक हॉल आहे. हे एक मोठं बेडरूम आहे. इथे हे बेडरूम सेल्फ कंटेंट बाथरूम आहे. इथं वॉशिंग मशीन आहे. ही खालच्या बाजूला एक किचन आहे. इथे आमची जेवणाची तयारी चालू आहे सध्या आता. तर हे किचन आहे. किचन मध्ये आम्ही सर्व ते काय म्हणतात का माझा ट्रॉलीज बनवलेले आहेत. डायनिंग टेबलही बनवलेला आहे व्यवस्थित. दोन्ही साईडला ट्रॉलीज आहेत. ॲक्वागार्डही आहे पाण्याची. हां, सांगायचं विसरलो, आमच्याकडे पाण्याची सेपरेट सोर्स आहे. बोरिंग खणून घेतलेलं आहे आम्ही. त्यामुळे पाण्याचंही अगदी व्यवस्थित असं सोय आहे. त्यामुळे कुठल्याही सीझनमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे. तर आता जिन्यावरून आपण आता वर जाऊया. आता आलोय फ्लोअरला. इथे माझ्या 2 बेडरूम्स आहेत, ते तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित. आणि दोन्ही अटॅच्ड आहेत. दोन्ही बेडरूमला अटॅच्ड बाथरूम आहे. हे बघा, हे अटॅच्ड बाथरूम आहे. हे एक बेडरूम आहे. हे बेड पण हे नवीन बेड्स आत्ताच बनवून घेतलेले आहेत. हे दुसरा बेडरूम आहे. एक स्विंगही आहे, झोपाळाही आहे मोठा त्याच्यामध्ये. यालाही सेल्फ कंटेंट बाथरूम आहे. इथं हे बघा, ही कपाटं आहेत. अशा तऱ्हेने हे व्यवस्थित पहिल्या माळ्यावर 2 बेडरूम 2 बाथरूम, खालच्या माळ्यावर 1 बेडरूम 1 बाथरूम, असं 3 बेडरूम 3 बाथरूमचा बंगला आहे. आणि ही माझी बाल्कनी आहे. या इथे बाल्कनी, ही बाल्कनी. इथूनही समोर अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसतोय. हा पूर्ण समोरचा दृश्य आणि हे आमच्या कॉम्प्लेक्सचं दृश्य. आणि हे पत्रेही बघून घ्या, आम्ही व्यवस्थित पत्रेही बांधून टाकलेले आहेत फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला. दोन्ही ठिकाणी व्यवस्थित पत्रे बांधून घेतल्यामुळे आमच्या रोजचं लाईफही वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणात. आणि पावसामुळे आणि उन्हामुळे प्रोटेक्शनही भरपूर मिळते त्यामुळे. चला आता आपण जाऊया आता टेरेसवर. ही आम्ही तुमचा व्यवस्थित क्लोज करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट होणं शक्य नाही. दोन्ही साईडला जाळ्याही बांधून घेतलेल्या आहेत. इथे सुद्धा पंखा लावलेला आहे, ट्यूबलाईट आहे आणि 2000 लिटरची पाण्याची टाकी आहे माझी. नवीन न्यू ब्रँड बसवलेली आहे ती पण अगदी. तर अशा तऱ्हेने हे माझं रो हाऊस आहे. ते काही कारणास्तव आता आम्ही 2017 मध्ये त्याचं पोझिशन घेतलंय. त्यामुळे जवळजवळ 8 वर्ष आम्ही छान त्याचा उपभोग घेतलेला आहे. आणि आता काही कारणास्तव ते आता सेल करा म्हणजे विक्री करावं लागतं आम्हाला. कारण आमचा मुलगा परदेशी राहतो, तर आम्हालाही वारंवार परदेशी जावं लागतं. इथे यायला वेळ मिळत नाही. प्लस थोडंसं वयाचाही फॅक्टर आलेला आहे आमच्या. त्यामुळे सारखं इथे येणं पण शक्य होत नाहीये. तर त्या कारणास्तव आम्ही हे रो हाऊस माझं सेल करण्यासाठी आम्ही टाकतोय. तर ज्या लोकांना इच्छुक व्यक्तींनी ज्या लोकांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी माझ्या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर
कृपा करून संपर्क साधावा.